नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आपण पाहतात जे आयटीआयला विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रश्न सिरीज सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, आज या भागामध्ये आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल शिकणार आहोत। तर या एम्प्लॉयबिलिटी स्किल मध्ये आज आपण जे प्रथम वर्षामध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जी काही निम्मी पॅटर्न नुसार परीक्षेला येणारी एमसीक्यूज आहेत ते एमसीक्यू आपण या सिरीज मध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया। पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, हिरवी मानसिकता ठेवण्याचा अर्थ काय? तर इथे विचारलेला आहे की ग्रीन जे मेंटेन्स आहे ते किंवा ग्रीन हे करण्याचं काय आपल्याला पाहायचं आहे। तर ऑप्शन आहे पर्यावरणाची काळजी घेणे आणि संसाधनाचा हुशारीने वापर करणे। ऑप्शन बी प्रदूषण व कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणे। ऑप्शन सी टिकाऊपणाचा विचार न करता संसाधने वापरणे। ऑप्शन डी पर्यावरणाला हानी पोहोचवणारे निर्णय घेणे। तर मित्रांनो, यामध्ये हिरवी मानसिकता म्हणजे काय की जे आपली पर्यावरण आहे त्यांची काळजी घेणे किंवा त्याबद्दल निगा राखणे, त्याची जपणूक करणे यासाठी याचा अर्थ होतो। तर यामध्ये उत्तर आहे ऑप्शन ए पर्यावरणाची काळजी घेणे आणि संसाधनाचा हुशारीने वापर करणे। जे बाकीचे आहेत ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी हे पर्यावरणाला विरोधात आहेत, म्हणजे घातक आहेत। तर पाहूया पुढील प्रश्न, मोबाईल दुरुस्ती दुकान सुरू करताना यशासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे? ऑप्शन ए शेजारी फ्लायर्स लावणे। ऑप्शन बी योग्य दुकान नाव निवडणे। ऑप्शन सी वर्दळीच्या ठिकाणी दुकान थाटणे। ऑप्शन डी सेवा महागात देणे। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वर्दळीच्या ठिकाणी दुकान थाटणे। तर मित्रांनो, आपण एखादी दुकान जर चालू करायची असेल किंवा सुरुवात करायची असेल व्यवसाय, तर आपण काय करतो की जागा वगैरे हे ठिकाण पाहणे गरजेचं आहे। तर अशा ठिकाणी आपण काय करतो, जे वर्दळीचं ठिकाण आहे तिथे आपण काय करतो, याचा वापर होतो। तर आता पाहूया पुढील प्रश्न, भविष्याच्या कार्यस्थळासाठी कोणते कौशल्य कमी महत्त्वाचे आहे? ऑप्शन ए घरून काम। ऑप्शन बी नवीन तंत्रज्ञ। ऑप्शन सी कामाची वेळ फक्त 9 ते संध्याकाळी 5। ऑप्शन डी डिजिटल स्थानाबरोबर काम करणे। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कामाची वेळ फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, रिक्त जागा भरून अर्थपूर्ण वाक्य पूर्ण करा। टेल यूज अबाउट डिफिकल्ट स्टेशन यू हॅव डॅश अँड हाऊ यू डॅश टू कम आउट ऑफ इट। तर ऑप्शन ए मॅनेज फेस, ऑप्शन बी फेस मॅनेज, ऑप्शन सी फेस मॅनेज, ऑप्शन डी फेस मॅनेज। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फेस मॅनेज। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, स्वयंरोजगार म्हणजे काय? ऑप्शन ए ठराविक मासिक पगार मिळणे। ऑप्शन बी स्वतः काम करून थेट उत्पादन मिळवणे। ऑप्शन सी घरून अर्धवेळ काम करणे। ऑप्शन डी एका नियोक्त्यासाठी काम करणे। तर मित्रांनो, स्वयंरोजगार म्हणजे काय विचारलेला आहे, तर स्वयंरोजगार हा जो स्वतः आपण एखादा व्यवसाय करतो त्याला आपण काय म्हणतो, रोजगार तयार करतो त्याला काय म्हणतात, स्वयंरोजगार। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्वतः काम करून थेट उत्पन्न मिळवणे। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, योग्य कार्यस्थळ शिष्टाचार कोणता? ऑप्शन ए व्यत्यय आणणे। ऑप्शन बी उशीर होणे। ऑप्शन सी व्यक्तिशीर असणे। ऑप्शन डी मोठ्याने बोलणे। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी व्यक्तिशीर असणे। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, आपल्यात स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे यावर विश्वास ठेवणे म्हणजे काय आहे?
ऑप्शन ए स्वतंत्र निर्णय घेणे, ऑप्शन बी आत्मभान, ऑप्शन सी काजळी, ऑप्शन डी आत्मविश्वास. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आत्मविश्वास. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मशीन ऑपरेटर अचानक आलेली समस्या झपाट्याने सोडवतो याला काय म्हणतात? ऑप्शन ए प्रामाणिकपणा, ऑप्शन बी प्रामाणिकपणा, ऑप्शन सी अनुकूलता, ऑप्शन डी सचोटी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अनुकूलता. म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये तात्काळ निर्णय घेणे ही परिस्थितीनुसार त्याला काय म्हणतात अनुकूलता. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. गुंतवणूकदाराक समोर व्यवसाय योजना सादर करताना त्याचे प्रश्न ऐकणे व योग्य उत्तर देणे का महत्वाचे? ऑप्शन ए आपली कौशल्य दाखवण्यासाठी, ऑप्शन बी डोळा संपर्क टाळण्यासाठी, ऑप्शन सी त्याची चिंता समजून घेण्यासाठी व विश्वास निर्माण करण्यासाठी, ऑप्शन डी आपले संवाद कौशल्य दाखवण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी त्याची चिंता समजून घेण्यासाठी व विश्वास निर्माण करण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह हे कोणाचे उदाहरण आहे? ऑप्शन ए पुढील परिच्छेद, ऑप्शन बी डिझाईन, ऑप्शन सी विरामचिन्हे, ऑप्शन डी औपचारिक संप्रेषण. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विराम चिन्हे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सामूहिक कार्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? ऑप्शन ए योग्य संवाद, ऑप्शन बी पैसा, ऑप्शन सी संघर्ष व वाद, ऑप्शन डी सोपी कामे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए योग्य संवाद. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते आहे? ऑप्शन ए प्रिंटर, ऑप्शन बी मॉनिटर, ऑप्शन सी स्पीकर, ऑप्शन डी कीबोर्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कीबोर्ड. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. संघात काम करताना एखादा सहकारी अडचणीत आहे हे दिसल्यास काय करावे? ऑप्शन ए त्याच्या कामात मदत करण्याची ऑफर द्यावी, ऑप्शन बी प्रवेशकाला तक्रार करावी, ऑप्शन सी दुर्लक्ष करून आपले काम करावे, ऑप्शन डी त्याची थट्टा करावी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए त्याच्या कामात मदत करण्याची ऑफर करावी किंवा द्यावी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डिझाईन थिंकिंग वापरून काम सुधारण्याची कल्पना सुचवल्यास पुढे काय कराल? ऑप्शन ए लिहून सुरक्षित ठेवा, ऑप्शन बी दुसरी कल्पना विचारा, ऑप्शन सी अर्ज करा आणि चाचणी करा, ऑप्शन डी सर्वांना सांगा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अर्ज करा आणि चाचणी करा. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रिझ्युमे तयार केल्यानंतर पुढील महत्वाची पायरी कोणती? ऑप्शन ए मुलाखतीची तयारी करणे, ऑप्शन बी नोकरीसाठी अर्ज करणे, ऑप्शन सी प्रभावी कव्हर लेटर लिहिणे, ऑप्शन डी नियोक्त्याला पाठवणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रभावी कव्हर लेटर लिहिणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्गाचा विचार करणे महत्त्वाचे का आहे? ऑप्शन ए नवीन गोष्टी करणे आवश्यक नाही, ऑप्शन बी नवीन कल्पनांनी काम सोपे किंवा जलद होऊ शकते, ऑप्शन सी वेळ वाया घालवणे
ऑप्शन डी मजा म्हणून. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नवीन कल्पनाची काम सोपे व जलद होऊ शकते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. रिझ्यूम हा शब्द कुठून आला आहे आणि त्याचा अर्थ काय आहे? ऑप्शन ए सारांश, ऑप्शन बी शिक्षण, ऑप्शन सी प्लेसमेंट, ऑप्शन डी अनुभव. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सारांश. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ईमेलद्वारे संप्रेषण प्राप्त करण्यासाठी आवश्यक घटक कोणता? ऑप्शन ए लॅपटॉप, ऑप्शन बी डेस्कटॉप, ऑप्शन सी प्रिंटर, ऑप्शन डी ईमेल खाता. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ईमेल खाते, म्हणजे काय तुमची ईमेल आयडी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. प्रोजेक्टमध्ये काम करताना चूक समजल्यास काय करावे? ऑप्शन ए चुकीकडे दुर्लक्ष करा, ऑप्शन बी टीम सदस्यावर दोष टाका, ऑप्शन सी आपल्या बॉसला चूक सांगा, ऑप्शन डी कोणी दुसरा चूक ती शोधेल त्याची वाट पहा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या बॉसला चूक सांगा. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमची पहिली तयारी कोणती असावी? ऑप्शन ए मुलाखतीसाठी जागेचे तिकीट बुक करा, ऑप्शन बी खर्चासाठी पैसे साठवा, ऑप्शन सी रिझ्यूम तयार करत आहे, ऑप्शन डी मुलाखतीची तयारी करा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, रिझ्यूम तयार करत आहे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, तुमच्यासाठी हा आहे. तुम्ही जे शिकता त्याबद्दल विचार करणे चांगले का असते? ऑप्शन ए तो चांगला टाइमपास आहे, ऑप्शन बी हे लक्षात ठेवण्यासाठी आणि चांगले समजण्यासाठी मदत करते, ऑप्शन सी हे हस्ताक्षर सुधारते, ऑप्शन डी सगळे करत असतात. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, हे लक्षात ठेवण्यासाठी आणि चांगले समजण्यासाठी मदत करते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एखाद्या प्रकल्पाच्या कामासाठी तुम्ही इंटरनेटवरून काही माहिती गोळा केली आहे आणि ती क्रमवारी लावली आहे. ती तुमच्या टीमसह शेअर करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? ऑप्शन ए उपलब्ध नसलेल्या माहितीबद्दल बोला, ऑप्शन बी सगळी माहिती सविस्तर सांगा, ऑप्शन सी सर्व माहिती प्रिंट करा आणि टीम सदस्यांना द्या, ऑप्शन डी केवळ मुख्य मुद्दे स्पष्टपणे सांगा, शक्य असल्यास साधे शब्द आणि चित्रांचा वापर करा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, केवळ मुख्य मुद्दे स्पष्टपणे सांगणे, शक्य असल्यास साधे शब्द आणि चित्रांचा वापर करणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जैविक कचरा टाकण्यापूर्वी कागद आणि प्लास्टिक वेगळे करणे म्हणजे काय? ऑप्शन ए नवीनता, ऑप्शन बी सर्जनशीलता, ऑप्शन सी हिरवी मानसिकता, ऑप्शन डी व्यवसाय. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, हिरवी मानसिकता म्हणजे ग्रीन माइंडसेट. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. कामासाठी स्थलांतर करणे म्हणजे काय? ऑप्शन ए त्या शहरातच नोकरी बदलणे, ऑप्शन बी नोकरी शोधण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जाणे, ऑप्शन सी त्या ठिकाणीच राहणे, ऑप्शन डी घरी बसून काम करणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नोकरी शोधण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जाणे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. शिकण्याचा विचार करत असताना तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकता? ऑप्शन ए मला समजणे खूप कठीण आहे, ऑप्शन बी हे खूप कठीण आहे, ऑप्शन सी याचा वेळेचा अपव्यय होतो, ऑप्शन डी मी चांगले कसे
शिकू आणि समजू शकतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मी चांगले कसे शिकू आणि समजू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.